विद्यार्थी मित्रहो, इयत्ता 5वीच्या रोमन संख्या चिन्हे या प्रकरणाची आपण आजच्या तासाला ओळख करून घेणार आहोत. रोमन संख्या कशा प्रकारे लिहितात हे आपण या तासामध्ये गणिताच्या तासामध्ये बघणार आहोत. तर फार पूर्वी युरोपमध्ये संख्या लेखनासाठी या रोमन लिपीतील कॅपिटल अक्षरांचा उपयोग केला जायचा. कोणती? हे एक अक्षर, हे अक्षर आणि पुढचं हे अक्षर. हा 1, 5 आणि 10. 1, 5 आणि 10. या 1 साठी हे रोमन कॅपिटल अक्षर, 5 साठी या पद्धतीचं हे रोमन कॅपिटल अक्षर आणि 10 साठी हे रोमन अक्षर. या कॅपिटल रोमन अक्षरांचा उपयोग करून रोमन संख्या कशा प्रकारे लिहिल्या जायच्या हे आपण बघणार आहोत. तर आता आपण जे संख्या लेखन करतो हे दशमान पद्धतीमध्ये करतो. कुठल्या? दशमान पद्धतीमध्ये. दशमान पद्धतीमध्ये आपण संख्या लिहितो पद्धतीने. बघा, दशमान पद्धत. तर दशमान पद्धतीमध्ये उदाहरणार्थ ही संख्या मी घेतली 222. किती? 222. हा 2 2 2 3 वेळा आहे. आता यातील या दोनाचं स्थान आहे 1, या दोनाचं स्थान दश आणि या दोनाचं स्थान शतक. हा जो 2 आहे याची किंमत 2, या दोनाची किंमत 2 दशक स्थानी आहे म्हणून दोनाची किंमत 20 आणि या दोनाची किंमत 200. म्हणजे हा 2 एकक. दोनाची स्थानिक किंमत 2 एकक. या दोनाचं स्थान आहे दशक, एकक दशक म्हणून दोनाची स्थानिक किंमत आहे 2 दशक 20 आणि हा जो 2 आहे हा 2 शतक स्थानी असल्याने या दोनाची स्थानिक किंमत 2 शतक म्हणजे 200. रोमन संख्या लिहिताना अशा प्रकारे स्थानानुसार त्या अंकाची किंमत ठरली जात नाही. मग रोमन संख्यामध्ये उदाहरणार्थ पहिली गोष्ट आहे तर अंक एकापुढे एक ठेवून हे अंक हे चिन्ह 2दा किंवा 3दा असं 1 किंवा ही संख्या रोमन संख्या बरोबर काय होईल याचं? 3दा हे संख्या चिन्ह लिहिलं एकापुढे एक बरोबर आलं 1 अधिक 1 अधिक 1 बरोबर 3. म्हणजे 3 कसे लिहायचे रोमन मध्ये? या पद्धतीने. दुसरी गोष्ट 2 बरोबर 1 अधिक 1 बरोबर 2. त्यानंतर 3 नंबर घेऊया. हे आहे 10. 2 वेळा मी 10 लिहिले आणि मग याची किंमत बरोबर 10 अधिक 10 बरोबर 20. 10च्या पुढे 10. लक्षात ठेवा हे चिन्ह आणखी किती वेळा आपण एका पुढे एक लिहू शकतो? हे आपण जास्तीत जास्त 3 वेळा. 10 अधिक 10 अधिक 10 बरोबर 30. 30 असे लिहायचे.
तर ही संख्या चिन्हे आपण जास्तीत जास्त 3 वेळा एका पुढे एक, दोनदा किंवा तीनदा एका पुढे एक लिहू शकतो. तर दुसरा एक नियम आहे रोमन संख्या लिहिताना. आता यातलं हे जे चिन्ह आहे 5, हे अशा प्रकारे लिहित नाही, असं दोनदा तीनदा असं लिहित नाही. मग 5 हा जो आहे हे चिन्ह एकदाच फक्त लिहिलं जातं. पुढे हे असं या पद्धतीनं, हे जसे या पद्धतीनं 3 लिहिले तसे 5 3 वेळा लिहिले म्हणून झाले 15, असं नाही. 5 फक्त एकदाच लिहिला जातो. फक्त हे चिन्ह फक्त एकदाच एका पुढे एक लिहिलं जातं, एका पुढे एक लिहिलं जात नाही, फक्त एकदाच लिहिलं जातं. तसं हे जे चिन्ह आहे रोमन आणि हे चिन्ह हे जास्तीत जास्त 3 वेळा आपण एका पुढे एक लिहिण्याचा नियम आहे, जास्तीत जास्त 3 वेळा. यानंतर दुसरा नियम आहे नियम 2 की या संख्या एका पुढे एक लिहिल्यावर बेरीज करून संख्या मिळतात. ही तीनदा लिहिली आपण, 1 अधिक 1 अधिक 1 बरोबर 3, बेरीज करून ही संख्या मिळाली ती 3. त्याच्यानंतर बरोबर 10 अधिक 10 दोनदा लिहिलं म्हणून ही संख्या आहे 20, ही 20 आणि ही 3. ठीक आहे. पुढे बघूया. पुढचा नियम आहे संख्या लिहिताना की एक किंवा 5 यांच्या उजवीकडे जेव्हा आपण चिन्ह लिहू, यांच्या उजवीकडे जेव्हा मोठ्या संख्येच्या उजवीकडे हे मांडू आपण, त्यावेळेला संख्येची किंमत मोठ्या संख्येमध्ये ती संख्या त्या संख्येच्या चिन्हाच्या किमतीत मिळवली जाते. उदाहरणार्थ 11 आपल्याला घ्यायचे 11. 11 कशी लिहिणार आपण रोमन मध्ये? 10 1 11 बरोबर काय लिहिणार? 10 ने 10 अधिक 1. उजवीकडे मी हे चिन्ह दिलं 10च्या मोठ्या संख्येच्या उजवीकडे. 10च्या पुढे 2 लिहिले मी, बरोबर झाले 10 अधिक 2 हे झाले 11 आणि हे झाले 12. 10च्या पुढे 1 2 3 बरोबर झाले 10 अधिक 3 13. किती वेळा लिहितात हे? 2 किंवा 3 वेळा. 3 पेक्षा जास्त वेळा लिहित नाही. त्यानंतर आणखी घेतलेली दुसरी एखादी संख्या बघूया. 5 बरोबर 5 हे 5 अधिक 1 बरोबर 6. 6 आहे 7 लिहा. 5 अधिक 2 बरोबर 7. 5 अधिक 3 5 अधिक 3 बरोबर 8. आता 9 लिहिताना तुम्ही म्हणणार सर असेल अशा प्रकारे 9 लिहिले जात नाही, कारण किती वेळा झालं? 5 एकदा 1 2 3 4 4 वेळा लिहायचं नाही, नियम नाही, जास्तीत जास्त 3 वेळा. मग 9 कसे लिहायचे तेही बघूया. पण आता तत्पूर्वी लक्षात ठेवा, मोठ्या संख्येच्या पुढे हे चिन्ह एकदा दोनदा तीनदा 5च्या पुढे 5 अधिक 1 5 अधिक 2 5 अधिक 3. मग हे चिन्ह मोठ्या संख्येच्या उजवीकडे जास्तीत जास्त किती वेळा? फक्त 3 वेळा लिहिण्याचा प्रघात आहे. 3 वेळा लिहिलं जातं. रोमन संख्या चिन्हामध्ये 3 वेळा जास्तीत जास्त अशा प्रकारे ही संख्या चिन्ह लिहिली जातात. पुढे आता डावीकडे जर लिहिलं बघा, मोठी संख्या 5 म्हणा,
5. 5च्या आपण डावीकडे लिहिलं, मग डावीकडचं त्यावेळेला काय होईल? 5पेक्षा 1 न कमी, म्हणजे 5 वजा 1 बरोबर ही संख्या आहे 4. 4 अशी लिहायची. 5पेक्षा 4, त्याच्यानंतर 10पेक्षा 1 न कमी बरोबर झाले 10 वजा 1 बरोबर 9. आणि उजवीकडे लिहिलं 10 आणि 1, 10 अधिक 1 बरोबर 11. 10 अधिक 2 बरोबर 10 अधिक 2 बरोबर 12. मग 4 कसे? 5 ला 1 कमी, 5 वजा 1 4. त्याच्यानंतर 9 कसे लिहायचे? 10 ला 1 कमी, 10 ला हे 10, हे 5 आणि हे 10, 10 ला 1 कमी, 10 वजा 1. त्याच्यानंतर 10 आणि 1 11 कसे लिहायचे? 10 वर 10च्या उजवीकडे ही 1 ची खूण, 10च्या उजवीकडे 2 मांडले म्हणजे 10 2 12. अशा पद्धतीनं आपण या रोमन संख्या लिहितो. 8 ही संख्या लक्षात ठेवा. 8 ही संख्या या पद्धतीनं कशी लिहिणार? 8 ही संख्या 8 ही संख्या 5 आणि त्याच्यावर 5वर 1 2 3 बरोबर झाले 5 अधिक 3 बरोबर 8. 5 ही संख्या किंवा अशी लिहित नाही, सॉरी 8 ही संख्या 10 ला 2 कमी अशी लिहित नाही, 10 वजा 2 अशी लिहित नाही. रोमन अंकामध्ये अशा प्रकारे लिहित नाही. 8 ही संख्या 5 आणि 3 उजवीकडे, आणि हे जास्तीत जास्त 3 वेळा लिहितात. हे एक किती वेळा? 3 वेळा लिहायचे. ठीक आहे, पुढे बघूया. आता आपण प्रत्येक अंक 20 पर्यंत बघूया. आता पहिली गोष्ट आपला 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 9 वरती घेऊया थोडस. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. मग रोमन हे झालं आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये. आता रोमन मध्ये कसं लिहिणार आहे? हा झाला 1, हा 2 वेळा 1 1 म्हणजे 1 अधिक 1 2 वेळा 1 अधिक 1 1 अधिक 1 म्हणजे हे 2 झाले 2 3 1 2 3 हे झाले 3. 1 अधिक 1 अधिक 1 3 वेळा 3. 4 कसे? 5 ला डावीकडे 1 घ्यायचा, 5च्या डावी हे झाले 4. 5 कसे? ही 5ची खूण 5. 6 5च्या उजवीकडे 1 6. 7 5च्या उजवीकडे 5 आणि 2 7. 5च्या उजवीकडे 1 2 3 5 आणि 3 8. आणि 9 कसे? 10 ला 1 कमी डावीकडे 10 आणि हे 10 असे. ही चिन्ह महत्वाचे. 1 5 आणि 10. 3 पर्यंत कसं लिहिलं आपण? 1 2 वेळा 3 वेळा 3. 4 कसे? 5 असे 5 ला 1 कमी 5च्या डावीकडे 6 5च्या उजवीकडे 6 8 9 आणि 10. आता यानंतर आणखी 11 कसे 12 कसे किंवा 20 पर्यंत आपल्याला या इयत्तेमध्ये या तासाला या संख्यांची ओळख करून घ्यायची. 11 मी आता आंतरराष्ट्रीय मध्ये लिहितो. आधी आंतरराष्ट्रीय लिहितो. 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि
20. मग हे कसे लिहिणार आता? अशा पद्धतीनं हे आंतरराष्ट्रीय अंक या संख्या आणि या रोमन संख्या चिन्ह ही. मग आता इथं 11, 10 आणि 1 11 लक्षात ठेवा. 10 आणि 1 11. पुढे 10 आणि 2 तेव्हा हे 10 घेतले मी इथले सगळीकडे. मी इथं काय घेताना 10 10 10 नंतर 10 10 10 10 आणि इथं पाहूया नंतर 10 आणि 3 13, 10 आणि 4 आहे ते 10 आणि 4 14, 10 आणि 5 15, 10 आणि 6 6 पाचावर 1 उजव्या, 10 आणि 6 16 17, 10 आणि 7 17, 10 आणि 8 18, 19 कसे 10 आणि 9 10 आणि 9 आणि 20 जे लिहिणार आपण 10 आणि 10 20. इयत्ता 5वी मध्ये आपल्याला या 20 पर्यंत संख्यांचं रोमन संख्यांचं लेखन आणि वाचन करता यायला पाहिजे. तर लक्षात ठेवायचे ही संख्या चिन्ह आहे. आता पुढच्या काही आपण थोडीशी ओळख पुढच्या संख्यांची सुद्धा करून घेणार आहोत. तर ती पण आता बघा. उदाहरणार्थ 50 50 100 1000 50 100 आणि 1000 500 घ्यायचा 500 आणि 1000. हे कसे लिहितात? रोमन संख्या चिन्हामध्ये हे कसे लिहितात? तर याला L हे अक्षर आहे रोमन, याला C, याला D आणि याला M ही अक्षर आहे. लक्षात ठेवा 50 साठी हे अक्षर आहे. 50 लिहायचे रोमन लिपी रोमन संख्यांमध्ये तर L अक्षर, 100 लिहायचे तर हा AC अक्षर आहे, 500 लिहायचे तर D आणि 1000 लिहायचे तर M अक्षर आहे. हे या वर्गातली हे आपण सहज याची जाता जाता आपण ओळख करून घेतली. ठीक आहे. आपल्याला या वर्गामध्ये 20 पर्यंत ही रोमन संख्या चिन्ह लिहिता यायला पाहिजे. तर गणिताच्या पुस्तकामध्ये पान नंबर 2 वरती उदाहरण संग्रह पहिलाच आहे. तो तुम्ही सोडवून व्हॉट्सअप नंबरवर ते मला पाठवायचं आहे. धन्यवाद.